नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचा आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेपरला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, तानसा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तानसा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तानसा हे अभयारण्य ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? अकोला हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अकोला हे शहर मोरणा या नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण विद्यापीठ आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, गोदावरी नदीवरचे जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव हे नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, घृणेश्वर येथील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? घृणेश्वर येथील ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, घृणेश्वर येथील ज्योतिर्लिंग औरंगाबाद या जिल्ह्यामधले ते ज्योतिर्लिंग ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पन्हाळा हे थंड हवेचं ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 7वा पाहूयात, चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी चित्रपट निर्मिती केंद्र हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? डॉक्टर अभय बंग व डॉक्टर राणी बंग यांचा सर्च हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्च हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, महाराष्ट्रामध्ये भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती हा केंद्र खालीलपैकी कोणत्या एका महाराष्ट्र राज्यामध्ये भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भद्रावती संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचे साठे आढळतात। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, देशामधला पहिला आणि सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प तारापूर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? तारापूर हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तारापूर हा प्रकल्प सध्या पालघर या जिल्ह्यामधला तो सर्वात मोठा अणुविद्युत तर विद्यार्थी मित्रांनो, तारापूर हा
अणुऊर्जा प्रकल्प सध्या पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांची स्थापना सन 1925 मध्ये नागपूर या ठिकाणी झाली होती. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. भारतामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधले पहिले मातीचे धरण खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गंगापूर हे धरण भारतामधले सर्वात पहिले मातीचे धरण आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन 1 जुलै सन 1998 रोजी खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती? महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पुणे महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, घारापुरी लेणी महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये नारळ संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नारळ संशोधन केंद्र भाटे जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. ओरस बुद्रुक हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? ओरस बुद्रुक हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे? तर ओरस बुद्रुक हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हिंगोली हे शहर कयाधू या नदीच्या काठावरचं ते एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. मोठा बोंडारा हे महाराष्ट्र राज्याचं राज्यफूल आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त किनारपट्टी ही लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा खालीलपैकी कोण होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कुसुमावती देशपांडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. महाराष्ट्रामधला पहिला जलविद्युत केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात? महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती केंद्र खोपोली खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खोपोली जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. अंकाई टंकाई हे किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले किल्ले आहेत? अंकाई टंकाई हे किल्ले कोणत्या एका जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, अंकाई टंकाई हे किल्ले नाशिक जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील. रत्नागिरी हा जिल्हा देशभक्त आणि समाजसेवकांचा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 28 तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकाच्या गणपतीपैकी श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका महाराष्ट्र राज्यामध्ये अष्टविनायकाच्या गणपतीच्या मंदिरापैकी श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, श्री बल्लाळेश्वर पाली हे ठिकाण रायगड जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 30 संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संत जनाबाई यांची समाधी गंगाखेड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 31 चपराळा हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? चपराळा हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.